बोली नर्मदा मैया की जय हो। नर्मदे हर नर्मदे हर। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। हे बीजगावांचे महाराज आहेत। त्यांनी बीजगावांच्या पुढे एक 2-3 किलोमीटर वरती खूप सुंदर आश्रम सुरू केलेला आहे आणि आश्रम जंगलात पाहिजे, टेकडीवर पाहिजे। प्रत्येकाने आश्रमांना मदत करायला पाहिजे। किमान 10 रुपये कमी। मी रेवासी बिजरी गवंडचा हूँ। ये आश्रम खडसबार गांव आणि खूप सुंदर केलेला आहे आश्रम। त्यांनी स्वच्छता आहे, तिकडे शिवलिंग वगैरे सगळं आहे। आश्रमांना मदत करत चला। नर्मदे हर। हे शेवटचं पाकिट आहे माझ्याजवळचं, कारण मला हे नित्यानंद महाराजला माथेसारला द्यायचं होतं, पण आता ह्यांचा एवढी सेवा पाहून हे आपण इथंच देतो आहे। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर। आता हे परिक्रमा असेल, हे जोरात आले इथं म्हणजे खूप। त्यांनी एवढा इथं चहा ठेवलाय त्यांच्या इथं, असं खूप सुंदर नर्मदा मैयाचं हे केलेलं आहे। आणि इकडे त्यांनी शिवलिंग सुरू केलेलं आहे बघा। शिवलिंग स्थापन केलेलं आहे। शिवलिंग लय पुराना है, 30 साल से पुराना। 30 साल इधर का? म्हणजे हा 30 वर्ष झालं इथलाच आहे का? हाँ इथलाच आहे। बर। त्यांचं एक छोटस आहे आश्रम आहे। सकाळी ते लवकर येतात आणि इथं बघा सगळी सोय परिक्रमावासींची करतात। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर। हा एक नवीन आश्रम सुरू झालाय इथं बीजगावांच्या पुढे। हा आते नर्मदे हर बोलावलं त्यांनी, जातो त्यांच्याकडे आता। नर्मदे हर। चांगल्या जागेवरती आश्रम केलाय त्यांनी, छोटाच आहे बीजगावांच्या पुढे, आणि सजवलाय चांगला। आश्रम असे पाहिजेत, डोंगरात, गावात नाही, गावाच्या बाहेर। नर्मदे हर महाराज। ये आश्रम कब से हुआ? 2 साल हो गए। पहले नहीं था। हाँ नर्मदे हर। ये देखो, ये महाराज जी ने आवाज दिया है, नर्मदे हर। नर्मदे। आम्ही मी नाही थांबलो। नर्मदे हर। इथं बघा, ह्या महाराजांनी जंगलात येऊन सकाळी सकाळी बालभोग तयार केला, चहा तयार केला। त्यांची 2 मुलं त्यांच्या सोबतीला आहेत मदत करायला, आणि बालभोगची फार सुविधा इथं महत्वाची आहे। महाराज रात्री पण सेवा असते का? हाँ रात्री पण सेवा असते। तुम्ही तुम्ही असता का इथं? हाँ रात्रभर असतं का? हाँ। बरं, चांगलं आहे। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे म्हणजे इथे रात्रीची पण सेवा आहे। पावसाने पण हे केले का आश्रम आहे। नर्मदे हर। बघा इतकं सुंदर, हे 30 वर्ष जुनं शिवलिंग आहे बरं का, असं ते महाराज म्हणतायत। असू शकतं इथं ते शिवलिंग। नर्मदे हर। हा आश्रमाला 2 वर्ष झाली चालू केलेला आहे। त्यांची मुलं त्यांच्यासोबत येतात सेवा करायला इथे। इथे सगळी सुविधा आहे राहण्याची वगैरे। नर्मदे हर। चला आता आम्ही चाललो पुढे। खूप सुंदर एरिया आहे। पावसाने जरा कमाल केली, पाडायच पाहिजे थोडासा, काय हरकत नाही। हाँ अच्छा, ये नीचे जाएगा। नर्मदे हर। खूप सुंदर डोंगर रांगा आहेत बरं का इकडच्या। अशा ठिकाणी येऊन राहायला पाहिजे।